भारतातल्या अत्यंत महत्त्वाच्या लोकांना भारतरत्न मिळालेला आहे। सर, एका वादग्रस्त ट्विटमुळे निर्भय बनू जी सभा होती ती वाघेंची सभा उधळून लावण्याचा प्रयत्न भाजप केला आणि गाडीवर हल्ला झाला असा भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला असा दावा केला जातोय पुण्यात। बघा, असं आहे की कायदा आणि सुव्यवस्था कोणी हातामध्ये घेऊ नये, ती कोणी भाजपचा असो कोणी असो कोणी हातात घेतली तरी आम्ही त्याच्यावर कारवाई करूच, पण त्याच वेळी लोकांच्या भावना भडकतील अशा प्रकारची वक्तव्य करणं, देशाच्या सर्वोच्च नेत्यांना अतिशय खालच्या स्तरावर जाऊन बोलणं हे देखील अत्यंत चुकीचं आहे। तथापि ते कितीही चुकीचे बोलले तरी देखील कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे आमचं काम आहे, पोलिसांचं काम आहे, ते पोलीस चोख करते। कायदा आणि सुव्यवस्थेसाठी अमित शहा यांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी शिवसेनेने केली आहे। राज्यातील प्रियंका चतुर्वेदींनी पत्र लिहिलेलं आहे। नाही, मला असं वाटतं की असं पत्र ज्यावेळी वाजे लादेन आहेत का अशा प्रकारचे वक्तव्य झाले त्यावेळी लिहायला पाहिजे होतं। ज्यावेळी अँटिलिया समोर बॉम्ब ठेवण्यात आला त्यावेळी लिहायला पाहिजे होतं। ज्यावेळी त्यांच्या सरकारचा गृहमंत्री हा 100 कोटी रुपयाची लाच मागितली म्हणून जेलमध्ये गेले त्यावेळी त्यांनी अशा प्रकारचं पत्र लिहायला पाहिजे होतं। त्यामुळे मला असं वाटतं की राजकीय चाललेलं आहे आणि अतिशय फ्रस्ट्रेटेड अशा प्रकारचं सगळं मला विरोधी पक्ष दिसतो आहे, निराश विरोधी पक्ष दिसतो आहे, त्यामुळे ते अशा प्रकारच्या मागण्या करतीलच।